नमस्कार. आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर सकाळचे जवळपास 6:30 वाजलेले आहेत आणि बाळ झोपलेलं आहे. पण मला विनूसाठी आज टिफिन बनवायचा होता म्हणून मी थोडी लवकर उठले. तर इथं घेतलेलं आहे मी तांदळाचं पीठ. फक्त तांदळाचं पीठ आहे प्युअर आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी आणि हे व्यवस्थित पातळ असं मी मिसळून घेत आहे. त्यासोबत इथं घेतलेला आहे बारीक चिरून कांदा. आपण 1 किंवा त्यापेक्षा जास्त कांदा घेऊ शकतो. अजून जर आपल्याला आणखी व्हेजिटेबल्स हवे असतील, गाजर वगैरे, तर ते सुद्धा आपण घालू शकतो. तर हा बारीक चिरलेला कांदा मी या पिठामध्ये मिक्स करत आहे. त्यासोबतच बारीक कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे आणि तीसुद्धा मी या पिठामध्ये मिक्स करणार आहे. तर साधं आणि सिंपल आणि पटकन होणार असं मी घवण काढणार आहे. तर घवण म्हटलं की फक्त तांदळाचं पीठ, पाणी आणि मीठ येतं. पण मी याच्यामध्ये थोडंसं कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे. थोडं छान दिसतं आणि टेस्टसुद्धा येते म्हणून. एका बाजूला गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. त्याच्यावर थोडंसं ऑइल स्प्रिंकल करणार आहे आणि त्याच्यावरती हे गव्हाण मी काढून घेणार आहे. तर छोटे-छोटे गव्हाण काढायचं म्हटलं तर खूप वेळ लागणार म्हणून मी हा पूर्ण पॅन भरून हा घातलेला आहे. तर मम्मी अजून किचनमध्ये आलेली नाही. त्यामुळे मी इथं सर्वांसाठी चहा तोपर्यंत ठेवत आहे. कारण एक गॅस मोकळा आहे तोपर्यंत चहा उकळून होतो आणि मी चहा ठेवलेला आहे इथं. गव्हाणसोबत मी इथं देणार होती बटाट्याची कापसुद्धा. तर पिलूसाठी फक्त सिंपल असे बटाट्याचे काप मी देणार होती. तर माझ्याकडे तो स्लायसर इथं नाही आहे, जेणेकरून मी काप पटपट काढले असते. त्यामुळे चाकूने इथं होता होईल तितकं पातळ मी इथं कट करून घेत आहे. सिंपल म्हणजे काय, तर फक्त हळद, मीठ आणि थोडंसं तिखट मी याला लावणार आहे. म्हणजे आपण कसं करतो इतर आलं लसूण पेस्ट असेल किंवा रवा असेल असं सर्व लावून मी फ्राय करत असते. पण आज फक्त सिंपल आणि वेळ पण होणार ना. बाळ उठला तर मला बाकी इतर काही करायला भेटणार नाही म्हणून मी पटपट आवरून घेत होती. तर दुसरं एक पॅन मी चहा उकळल्यानंतर त्या बाजूला ठेवलेलं आहे आणि ते थोडंसं तेल घातलेलं आहे आणि सर्व काप पटपट ठेवून घेतलेले आहे आणि एका बाजूवर तर माझी गव्हाण काढायचं काम चाललेलंच होतं. तर जास्त केले कारण मेनू खातोच पण आणि पप्पा पण खातील, मम्मी पण खाईल आणि मी सुद्धा नाश्ता म्हणून तेच घेईन म्हणून मी थोडेसे जास्त बनवत होती. बटाट्याचे काप रेडी झाल्यानंतर मी इथं विनूचा टिफिन पॅक करत होती. तर गव्हाण घातलेलं आहे, बटाट्याचे काप घातलेले आहेत आणि त्याला थोडंसं टोमॅटो केचप मी देणार होती. तर या टिफिनसोबत जे चमचा आणि फोक जो भेटला होता तो खूप मोठा होता साईजनं, म्हणून तो मी काढून ठेवून आपले घरामध्ये रेग्युलर जे आहेत छोटेवाले पिलूसाठी, तर ते मी घातलेले आहे तिथं आणि विनूचा टिफिन झालेला आहे पॅक. त्यानंतर मी ही चहासोबत एक घवण खाऊन घेतलेलं आहे आणि आज आलेलं होतं पार्सल. तर पार्सल म्हणजे मी ऑर्डर केला होता पॅसिफायर. तर बाळाला पॅसिफायर देण्याचे फायदेही आहेत व तोटेसुद्धा आहेत. तर फायद्याबद्दल बोलायचं झालं तर आणि तोट्याबद्दल बोलायचं झालं तर मी एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच्याविषयी. पण आज मी पॅसिफायर का ऑर्डर केला तर ते सांगते. कारण बाळ झोपताना खूप म्हणजे खूप किरकिर करत होता. झोपताना अतिशय रडत होता. इतर वेळी नाही, पण फक्त झोपतेवेळी तरी हा पॅसिफायर त्याला द्यायचा, म्हणून मी हा फक्त ऑर्डर केला आहे. तर मी कोणतेही रिव्ह्यूज पाहिले नाहीत, काही पाहिलं नाही. फक्त जो मला योग्य वाटला तो मी ऑर्डर केला. तर आता हा मी वापरून पाहिला आहे आणि त्याच्यानंतर मी दुसरा ऑर्डर केला. तोही तुम्हाला लास्टला व्हिडिओचा दाखवेन मी कोणता ऑर्डर केलेला आहे. तर बाळाला आता 5वा महिना सुरू झालेला आहे आणि बाळ आता आपल्या आपण पोटावर पडतं व सरळ होण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहे. समोर ठेवलेले खेळणे पकडण्याचा प्रयत्न करते, मान नीट पकडते सुद्धा, पुढे सरकण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे. अशा वेळी बाळाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. 5व्या महिन्यात बाळाला दिवसभरात मिळून 60 मिनिटं तरी टमी टाईम दिला पाहिजे. तोही डिवाईड करून म्हणजे प्रत्येक वेळी 10 ते 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं असा. तोही माझा प्रयत्न चालू आहे. आणि इथं आहेत काही कलरिंग बुक्स तर पप्पांनी विनूसाठी आणलेली आहेत. लहान मुलांसाठी अतिशय छान असं आहे. तर ड्रॉइंग आणि कलर करून दिलेलं आहे ऑलरेडी एक पिक्चर आणि तेच आपल्याला छान कलर पाहून ते खाली कलर करायचे असतात. तर बाळाला आता थोडं आम्ही बाहेर घेऊन जात आहोत. पण कसं होतं ना, वारा खूप आहे, थंडीही खूप पडलेली आहे. तर बाळाला बाहेर घेऊन जाणं थोडं भीतीदायक वाटतं. आणि विनू मात्र दिवसभर बाहेरच असतो. तर विनूला इथं खेळायला खूप स्पेस आहे. सोबत खेळायला फ्रेंड्ससुद्धा झालेले आहेत. तर हे इथं आहेत ती माझ्या चुलत भावाची मुलं आहेत. ती इथं बाजूला राहतात. तर इथे आला की तो मोबाईलकडे पाहतसुद्धा नाही आणि फुल डे फिजिकली खूप म्हणजे खूप ॲक्टिव्ह असतो.
आणि तुळशीचं रोप जे आहे ना ते सुकलेलं आहे आणि याच्या मुळात जेव्हा पाहिलं तेव्हा बघितलं तर मुंग्यांचं वारूळ आहे इथं. आता हे रोप काढून टाकावं लागणार आणि दुसरं तुळशीचं रोप लावावं लागणार. तर आजच्या जेवणामध्ये मम्मीने बनवलेली होती अंड्याची भाजी, त्यासोबत हा मिरचीचा ठेचा नाही, तर हे आहे दोडक्याच्या ज्या वरच्या साली असतात ना त्यापासून बनवलेली चटणी. आणि मी तुम्हाला बोलली होती ना मी दुसरा पॅसिफायरसुद्धा ऑलरेडी ऑर्डर केलेला आहे. तर हा आहे दुसरा पॅसिफायर. तर तो मी का चेंज केला, तर त्याचं जे बाजूचं कवर होतं ते प्लास्टिकमध्ये होतं. तो पूर्ण सिलिकॉनमध्ये नव्हता आणि ते बाळाला थोडं लागायचं वरती नाकाच्या तोंडाच्या सभोवती. म्हणून हा जो पॅसिफायर मागवलेला आहे ना हा पूर्ण सिलिकॉनचा आहे, म्हणजे पूर्ण मऊ आहे आणि हा म्हणजे स्किनला त्रास नाही करत. तर मी हाही वापरून पाहेन आणि तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करेन. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा.